90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या या नवरात्र विशेष पॉडकास्ट मध्ये मनपूर्वक स्वागत करते. नवरात्र विशेष मध्ये आपण नवदुर्गांची माहिती आपल्या ह्या विशेष पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत. असं म्हटलं जातं की शारदीय नवरात्री धर्मांवर अनितींवर आणि असत्यांवर सत्याच्या विजयाचं प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. देवीच्या आगमनाच्या आनंदात हे 9 दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. या 9 दिवसांचं जे महत्व आहे म्हणजे 9 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी या वेगवेगळ्या देवीचं महत्व आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या इतिहासामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि आमच्या ह्या विशेष पॉडकास्टमध्ये आमचा हाच प्रयत्न असणार आहे की ह्या सगळ्या देवींची महती आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जावी. तर चला तर मग आपल्या आजच्या या नवरात्र विशेष पॉडकास्टना आपण सुरुवात करूया. अंबे मात की जय. आणि आपल्या सुरुवातीच्याच पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आपल्या जोडल्या गेलेल्या आहेत रंजना आंबेकर मॅडम. आणि खरं तर आपण बाप्पा विशेष सुद्धा पॉडकास्ट केला होता. त्या पॉडकास्टला सर्व श्रोत्यांनी सर्व प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांची आणि आमच्या सर्व श्रोत्यांची खूप खूप आभारी आहे. आणि रंजना आंबेकर मॅडम पासून आपल्या ह्या नवरात्र विशेष पॉडकास्टची आपण सुरुवात करतोय. आणि या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्याला सुरुवातीलाच जी पहिली माळ आहे ही शैलपुत्री देवीची आहे आणि ती माळ आज आपण इकडे अर्पण करणार आहोत. मी रंजना मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद कोमल. नमस्कार, मी रंजना आंबेकर. गणपती बाप्पांना निरोप देऊन आता नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे घटरूपात स्थापना केली जाते. ह्यालाच घटस्थापना असे म्हणतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्री म्हणून नवरात्री ह्या 9 दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते व दशमीला हे घट विसर्जित केले जातात. यंदा 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर ह्या 9 दिवसांमध्ये नवरात्र साजरे होणार आहे. हा सण जगन्माता भगवतीची उपासना, संकल्प, साधना आणि सिद्धीचा काळ आहे. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी 9 दिवस उपास केले जातात. देवी भागवतानुसार सृष्टीचे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या रूपात सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असतो. भगवान महादेवाच्या सांगण्यानुसार पार्वतीने रक्तबीज, शुंभ निशुंभ, कैटभ इत्यादी राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने 9 रूप धारण केली. म्हणून नवरात्रीचा प्रत्येक दिवस देवीच्या विशिष्ट रूपात समर्पित असतो. आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून मी प्रथमम शैलपुत्री ह्या देवीची कथा सांगणार आहे. कलश स्थापनेबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा माता शैलपुत्री स्वरूपाची पूजा केली जाते. माता शैलपुत्री हा पार्वती देवीचा अवतार आहे. ह्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा आराधना केल्यास ती लवकर प्रसन्न होते आणि भक्तांना अपेक्षित फळ देते अशी मान्यता आहे. देवीच्या आधीच्या जन्मात ती प्रजापती दक्षाची मुलगी सती होती. देवी सतीचे लग्न भगवान शंकराशी झाले होते. एकदा प्रजापती दक्षाने एक विशाल यज्ञ करण्याचे ठरवले आणि सर्व देवतांना आपापले यज्ञभाग घेण्यासाठी आमंत्रित केले. फक्त भगवान शंकराला जावई असून सुद्धा आमंत्रित केले नाही. जेव्हा सतीने ऐकले आपले वडील विशाल यज्ञ करत आहेत पण त्यांनी भगवान शंकरांना आमंत्रित केले नाही, तेव्हा सतीचे मन व्याकुळ झाले. ती भगवान शंकरांना म्हणाली,
माझ्या वडिलांनी आरंभिलेला यज्ञ पाहण्यासाठी जायची माझी इच्छा आहे. त्यावर भगवान शंकर म्हणाले, प्रजापती दक्ष आमच्यावर रागवलेले आहे. त्यांनी सर्व देवदेवतांना आमंत्रित केले, परंतु आम्हाला जाणून बुजून आमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत देवी तुम्ही तिथे जाणे योग्य नाही. परंतु देवी सतीच्या आग्रहामुळे भगवान शंकरांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली. सती आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली. सर्व नगर सुशोभित केले होते. दिव्यांची रोषणाई, फुलांच्या रांगोळ्यांनी नगर सुशोभित केले होते. सती राजवाड्यात पोहोचली. तिथे गेल्यावर तिच्याशी कोणीही प्रेमाने आदराने बोलले नाही. फक्त आईने सतीची विचारपूस केली. देवी सतीला कुटुंबाच्या वर्तनामुळे खूप त्रास सहन करावा लागला. आपल्या वडिलांच्या मनात महादेवाबद्दल असलेली तिरस्काराची भावना पाहून आपण इथे येऊन चूक केली असे तिला वाटले. महादेव जाऊ नको म्हणत होत असतानाही आपण इथे आलो. आता त्यांच्या पुढे कशी जाऊ? तिला महादेवांचा अपमान सहन झाला नाही. देवीने क्रोधाग्नीने आपल्या सतीच्या रूपाला जाळून भस्म केले. ही भीषण घटना ऐकून महादेव संतप्त झाले. त्यांनी आपले गण पाठवून दक्षाच्या यज्ञाचा पूर्ण नाश केला. नंतर सतीने योगाग्नीद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात शैलपुत्र यांच्या घरी घेतला आणि ती शैलपुत्री नावाने नावारूपाला आली. गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा शंकराला प्रसन्न केले आणि ती भगवान शंकरांची अर्धांगिनी झाली. म्हणून अनेक योगीजन या दिवशी मूलाधार चक्रात मन एकाग्र करून योग साधनेला प्रारंभ करतात. वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृत शेखरम वृषारूढाम शूलधराम शैलपुत्री यशस्विनी. अर्थात मी मनोवांछित लाभासाठी आपल्या डोक्यावर चंद्र धारण करणाऱ्या, वृषभावर स्वार राहणाऱ्या मूलाधारिणी यशस्विनी शैलपुत्री देवीला वंदन करते. जास्वंदीचे फूल ह्या देवीला अतिशय आवडते. ह्या वर्षी नवरात्रीचा पहिला दिवस रविवारी आल्याने नारिंगी रंगाचे वस्त्र घातले जाते. नक्कीच. आणि अर्थात तुम्ही आज इथे आम्हाला अतिशय खूप सुंदर पद्धतीने आज आम्हाला इथे वर्णन केलं. आणि जो नवरात्रीचा पहिला दिवस आहे, ज्यामध्ये आज तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा आपण या नारंगी वस्त्रांमध्ये इथे आहोत आणि आज आपण तो इथे साजरा करतोय. आणि खरं तर असं म्हटलं जातं की हे 9 दिवस सगळीकडे देशभरात दुर्गा उत्सव म्हणून साजरा होतो. आणि त्याचबरोबर नवरात्रीचा पहिला दिवस अर्थात सगळे भक्त कलश बसवून पूजा करतात. कलश म्हणजेच घटस्थापना करतात. आणि आज हा घटस्थापनेचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपली घटस्थापना झालेली आहे. तर सर्व आमच्या प्रेक्षकांना आणि सर्व श्रोत्यांना या घटस्थापनेच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि रंजना मॅडम, तुमच्या आवाजामुळे आम्हाला जी काही माहिती आणि महती इथे समजली. खरं तर आपण बऱ्याच वेळेला सगळे उत्सव सण साजरे करत असतो, पण त्यामागे जो इतिहास आहे किंवा त्यामागे ज्या गोष्टी आहेत त्या समजणं हे फार महत्वाचं आहे असं वाटतं. आणि आज तेच काम आज आपण आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून करतोय. तर आज तुम्ही सुद्धा त्याचाच एक भाग झालात, महत्वपूर्ण हिस्सा झालात. तर त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, तुमचे उपवास आहेत की नाहीयेत? मी नाही उपवास करत. अच्छा, बरं. नक्कीच. आणि ज्या महिलांचे उपवास आहेत त्यांनी काळजी घ्या असंच मी इतकंच सांगेन. आणि छान सगळ्यांनी तरुणाईने हा उत्सव मुळात आपण गरबा दांडिया करून साजरा करतो, पण हा उत्सव साजरा करत असताना त्यामागे जे काही इतिहास आहे किंवा ज्या परंपरा आहेत
त्याचा सुद्धा थोडासा अभ्यास करावा असं मला वाटतं. तर ह्या सेगमेंटमध्ये आरजे कोमल इथेच आता एक छोटासा ब्रेक घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. संपूर्ण 9 ते 10 दिवस आपला हा विशेष प्रोग्राम तुम्हाला आपल्या आचार्य 90 FM वरती ऐकायला येणार आहे. तर त्यासाठी स्टे ट्यून. आणि त्याचबरोबर आपल्या आचार्य 90 FM वरती सुंदर अर्थात जी काही गरब्याची गाणी असतील, दांडियाची गाणी असतील, तर त्याचा सुद्धा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू. देवीची आज स्थापना झालेली आहे. त्या आईला माझी सेवा मान्य करून घे अशा अर्थाचं मी गीत सादर करते. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आये, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया, तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरितलयालाने, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू मला अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती, जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वात येणे, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तूच दिलेली मंजुळवाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तूच दिलेली मंजुळवाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी. तुझ्या पूजना माझ्या पदरी, या विण दुसरे नाही, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आये, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. अंबा माता की जय. नाही, खरंच अतिशय सुंदर आणि सुरेख आवाजामध्ये ह्या खरं तर आपल्या एपिसोडची आपण सांगता करतोय आणि खूप सुंदर असं सादरीकरण तुम्ही केलं. आणि अर्थात आईचा आशीर्वाद हा तुमच्या पाठी आणि सगळ्यांच्याच पाठी असणार आहे. आणि तुमच्या या गोड आवाजाने आपण खरं तर खूप सुंदर अशी सांगता आजच्या कार्यक्रमाची झालेली आहे. धन्यवाद कोमल. येस. तर श्रोते हो, अशाच पुढच्या पॉडकास्टसाठी सुद्धा स्टे ट्यून. आणि संपूर्ण 10 दिवस आपण खूप सुंदर असे वेगवेगळे पॉडकास्ट तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहोत. आपल्या आचार्य 90 FM वरती, म्हणजे अर्थात आपलं प्ले स्टोअर वरती ऍप अवेलेबल आहे आचार्य 90 FM, तर ते डाउनलोड करा. त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रोग्राम्स ऐकता येतील. त्याचबरोबर आमचं इंस्टाग्राम पेज आणि त्याचबरोबर युट्यूब वरती सुद्धा तुम्ही आचार्य 90 FMच्या माध्यमातून हे सगळे कार्यक्रम ऐकू शकता. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू. करा त्वरा करा, आली आंबा घरा, करा त्वरा करा, आली आंबा घरा, तिची ओटी भरा.
पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा. करुणी सडा सम्मार्जनदारी, करुणी सडा सम्मार्जनदारी. रांगोळ्या ह्या सजवादारी, रांगोळ्या ह्या सजवादारी. सोने मोती पाय घड्यांवर, सोने मोती पाय घड्यांवर. हळदी कुंकू तिज उधळा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा. आली दुरुनी आपुली माता, बसवा तिजला चंदनी पाटा. आली दुरुनी आपुली माता, बसवा तिजला चंदनी पाटा. दृष्ट तिची हो काढा आता, दृष्ट तिची हो काढा आता. पद पावन हे प्रक्षाळा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा. पक्वाने ही करुणी रुचकर, पक्वाने ही करुणी रुचकर. जेऊ घाला तिजला सुमधुर, जेऊ घाला तिजला सुमधुर. आशीर्वच घ्या तिचा निरंतर, आशीर्वच घ्या तिचा निरंतर. मळवट लावा तिज भाळा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा. करा त्वरा करा, करा त्वरा करा. आली अंबा घरा, आली अंबा घरा. तिची ओटी भरा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा, पंचारती तिज ओवाळा.